जर तुम्ही 2025 आणि 26मध्ये 10वी किंवा 12वी जी आहे तर ते पासआउट झाला असेल तर तुमच्यासाठी वन टाईम 30,000ची जी स्कॉलरशिप आहे तर ती आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर कशा पद्धतीने तुम्ही जो ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात किंवा त्याला जी एलिजिबल जो क्रायटेरिया आहे तर तो लागणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 आणि 27चा जी स्कीम आहे तर ती या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहे। तर तुम्ही 10वी किंवा 12वी पास असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला 30,000पर्यंत वन टाईम जी स्कॉलरशिप आहे तर ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर 2026 आणि 27साठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे तर त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी स्कीम आहे तर ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27साठी आहे। तर यात तुम्ही 10वी किंवा 12वी पासआउट झाला असेल 2025 आणि 26मध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी 30,000 जी स्कॉलरशिप आहे तर ती अप टू तुमच्या कॉलेजमध्ये तुमची जी फी आहे तर ती त्या फीच्या स्ट्रक्चरवरती तुम्हाला त्या ठिकाणी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात एलिजिबिलिटी दिलेली आहे, स्कॉलरशिप इज ओपन फॉर स्टुडंट अक्रॉस इंडिया हू मेट द फॉलोइंग क्रायटेरिया। तर ऑल इंडियासाठी जी स्कीम आहे तर ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, तुम्हाला वन टाईम जी स्कॉलरशिप आहे तर ती 30,000पर्यंत भेटू शकते। तर ह्याच्यासाठी आपण जे व्ह्यू डिटेल ऑप्शन आहे आपल्याला, तर व्ह्यू डिटेल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला लास्ट डेट दिलेली आहे 28 जून 2026 आणि अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी अप्लाय नाव हा ऑप्शन दिलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एलिजिबिलिटीसाठी स्टुडंट मस्ट हॅव पास क्लास 10th बोर्ड एक्झाम इन द इयर 2026। तर जो स्टुडंट आहे तर तो 10वी 2026मध्ये पास किंवा 12वीचा जो स्टुडंट असेल तर तरीसुद्धा त्या ठिकाणी 2025 किंवा 26मध्ये पासआउट झालेला पाहिजे आणि त्याला कमीत कमी 65% आहे तर तेवढेच यायला पाहिजे, तर तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल होऊ शकतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टुडंट हा गव्हर्नमेंट स्कूलमधून पासआउट झालेला पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला बेनिफिट जे आहे तर ते वन टाईम 30,000पर्यंत जी स्कॉलरशिप आहे तर ती आपल्याला मिळणार आहे। तर त्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे तर ते लागणार आहे, आपला पासपोर्ट साईज फोटो असेल, 10वीचा मार्कशीट असेल किंवा त्यानंतर आपल्याला प्रूफ ऑफ ॲडमिशनची जी ॲडमिशन रिसिप्ट असते तर ती त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे किंवा ॲडमिशन लेटर जे असते तर ते त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। आणि आपल्या कॉलेजमध्ये आपली जी ॲडमिशन आहे तर त्यात आपली जी फी आहे तर ती किती होती तर त्यावर डिपेंड असणार आहे, आपल्याला 30,000पर्यंत जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट त्या ठिकाणी पाहिजे आहे। त्यानंतर आपल्याला जे पासबुक असते तर ते पासबुक आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर आपण अप्लाय कसा करू शकतो तर त्याचं आपल्याला या ठिकाणी हाऊ कॅन यू अप्लायचा जी माहिती आहे तर ती दिलेली आहे आपल्याला। डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रोग्राम जो आहे तर तो त्या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे, लास्ट डेट 28 जून आहे आणि त्या ठिकाणी या अप्लाय नाव या ऑप्शनवरती आपण क्लिक करून जो ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकतो। त्यानंतर आपण 12वी पास असाल तर तुमच्यासाठी सुद्धा जी सेम प्रोसेस आहे तर ती असणार आहे। 28 जूनपर्यंत तुम्हीसुद्धा जे ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकणार आहे। व्ह्यू डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात 12वी पास असाल तर 2025 किंवा 26मध्ये तुम्ही पासआउट झाला असेल तर तुमच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मिनिमम 65% असायला पाहिजे आणि तुम्हाला जे तुमचे इन्कम सर्टिफिकेट आहे तर ते तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्त नको, तर तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल आहे तर ते असणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला सेम जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो असेल आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी, 10वी 12वीचे मार्कशीट असेल, ॲडमिशन जी रिसिप्ट असते तर ती आणि आपले बँक पासबुक वगैरे त्या ठिकाणी लागणार आहे। आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी सिम्पली अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करणार, आपल्याला आपली जर ईमेल आयडीने आपल्याला लॉग इन करायचं असेल, साइन इन विथ गुगल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अदरवाईज आपल्याला या ठिकाणी क्रिएट अकाउंटचा ऑप्शन दिलेला आहे, पहिल्यांदा आपण या ठिकाणी अकाउंट करणार आहे तर त्यासाठी आपल्याला क्रिएट एन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला रजिस्टर करायचं आहे। जसे तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर करणार, तुम्हाला लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो आहे तर तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करून तुमची जी प्रोसेस आहे तर ती त्या ठिकाणी करायची आहे। तर या वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप जो चॅनल आहे तर त्यावरती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करून जे ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकतात। थँक्यू।